तहसीलदाराला त्यांनी जवळजवळ 100 निवेदनं दिलेली आहेत. माझं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे की रेकॉर्डवरती तुमच्याकडे किती रिसॉर्ट आहेत ते तपासा. रेकॉर्डवरती नसलेले रिसॉर्ट त्वरित बंद करून टाका. कारण का ह्या वर्षी पाणी टंचाई भयंकर असणार आहे. म्हणजे ती आज गावाला लागते, उद्या शहराला लागणार आहे. उद्या ठाण्यालाही पाणी प्रश्न सतावेल. अशा वेळेस इल्लिगली पाणी खेचणं हे अतिशय वाईट आहे. आणि त्यांचा जो सिवरेज आहे त्याच्यासाठी सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट न करता तो असाच सोडून देणं हे तर महापाप आहे. हा महाभयंकर गुन्हा आहे. हे लोकांना एक तर पाणी नाही आणि उलट सिवरेजमुळे त्यांचं पाणी दूषित होतं आहे. यांच्यावर योग्य कारवाई करावी. नाही तर आम्हाला रिसॉर्टला येऊन टाळं लावावं लागेल. आता गुरं घेऊन यायची का टाळी घेऊन यायचं एवढाच फक्त विचार आहे. आम्ही याच्यामध्ये तक्रारी असं केलेले आहे की जे हा उत्खनन याच्यामध्ये बेकायदेशीररित्या उत्खनन केलेलं आहे. याच्यामध्ये बेकायदेशीररित्या हॉटेल व्यवसाय चालवत आहे. रहिवासी प्रयोजनार्थ ही जागा याच्यासाठी बांधकाम करून याच्यामध्ये वाणिज्य वापर चालू आहे. याच्यामध्ये 5 स्टार सारखा हॉटेल तशी याचं काम हे चालू आहे, तशी वापरण्यात येते. याच्यामध्ये रस्ते प्रत्यक्षात मंजूर नकाशाप्रमाणे नाहीत. ड्रेनेजच्या टाक्या ह्या ओपन स्पेसमध्ये बांधण्यात आलेले. ओपन स्पेसमध्ये 5 स्टार सारखा हॉटेल बांधण्यात आले. कॅन्टीनच्या याच्या नावाने, क्लब हाऊसच्या नावाने 5 स्टार हॉटेल आणि 5 स्टार हॉटेलच्या सारखा त्याचा वापर चालू आहे. आणि हे सगळं बेकायदेशीर आहे असं आम्ही वारंवार सांगत आहेत. कलेक्टरमधून काय सांगण्यात आलं? जिल्हाधिकारी यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे की हे काम जे काही चालू आहे त्याचं मेजरमेंट घेऊन आणि तात्काळ अहवाल आम्हाला सादर करावा. त्याच्यामध्ये जे उत्खनन केलेले त्याचा अहवाल सादर करावा आणि जे काही वाणिज्य बांधकाम जे चालू आहे ते त्वरित थांबवण्याचा आदेश सुद्धा त्याच्यामध्येच करण्यात आलेले आहे. आणि ड्रेनेजचं जे काही सांडपाण्याचं जे काही आमच्या याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये जाते आणि धरणामध्ये जे जाते ते त्वरित त्याच्यावरती जे काही चौकशी करून अहवाल सादर करावा असं सांगण्यात आलेलं आहे. ग्रामस्थ म्हणून वारंवार तक्रार करीत असताना आम्ही मंत्रालयात तक्रार केली होती. तिकडनं जिल्हा कलेक्टर ऑफिसला आली. कलेक्टर ऑफिसने स्थानिक तहसीलदार शापूर यांना जागेवर येऊन पाहणी करण्यासाठी नोटीस पाठवली होती. तर त्यांनी आज आमच्या जोडीला चव्हाण सर्कल मॅडम आहेत, तात्या आहेत. तर हा पेरोसर रिसॉर्ट नावाने कुठली परमिशन नसताना रिसॉर्ट चालू आहे. तिथं ओपन स्पेसमध्ये स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे आणि चांगलं एकदम 5 स्टार हॉटेल सारखं थिएटर आहे. याला कुठलीही परवानगी नाही. हा ओपन स्पेसमध्ये बांधलेला आहे. हा ग्रामपंचायतला वर्ग करण्यासाठी आदेश पण काढला होता निलिमा सूर्यवंशी मॅडमनी, पण ते अजून काय वर्ग झालेला नाही. ओपन स्पेस आणि रस्त्याचा हा रस्ता आहे 9 मीटर, पण जागेवर आम्ही तात्यांनी मोजल्यावर तो 5 मीटरचा रस्ता आहे. म्हणजे रहिवासी जागा असून या ठिकाणी कमर्शियल बनवण्याचा प्रयत्न केला गेला. 2010ला इथे बंगलो प्लॉटिंग म्हणून हा येणे झालेली आहे आणि इथेशी आता पेरोसर रिसॉर्ट नावाने 5 स्टार हॉटेल चालू आहे. आणि इथेशी ही ओपन टाकी आहे पाण्याची. ती टाकी गटारीत सोडून त्या गटारीचं खाली आमच्या 12 पाड्याचं पाणी, प्यायचं पाणी आहे, त्या पाण्यात ते गटारीचं पाणी जातंय. आणि हा आमचा डॅम आहे. डॅम बंधाऱ्याच्या खाली लोक पाणी पितात, त्याच्यात पण हा गटारीचं पाणी जात आहे. प्रमुख मागणी काय आहे आमची मागणी अशी आहे की हा रिसॉर्ट कोणती परवानगी नसताना रिसॉर्ट का चालवतो आणि याच्यावर कारवाई का झाली नाही. 2022 पासून आम्ही याच्यावर वारंवार पत्रव्यवहार करीत आहे.
पण आजपर्यंत याच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाहीये. जो है वो पेपर्स जो थे वो हमारे यहाँ पे जो मैडम आए थे हमने उनको पूरे पेपर्स दिखाए, उन्होंने लिस्ट के लिए बुलाया है कल की कल आओ हम पूरा और लिस्ट देते हैं जो आज हमने ऑब्जर्व किया है। उन्होंने ठीक है जो भी वेरिफिकेशन के लिए जो भी पेपर्स उनको चाहिए हम वो दे देंगे, जैसे ही हमारे पास लिस्ट आता है वो होता है इलीगल। सर इलीगल ना सर इस देश में कुछ नहीं है, आप सब लोग जो हैं राइट पत्रकार लोग आप आए राइट, इसमें इलीगल मतलब मैं ऐसा कुछ नहीं है। जो चल रहा है जीएसटी है, इनकम टैक्स है, जो भी पेपर्स है, जो भी क्या बोलते हैं जिला अधिकारी ग्राम पंचायत जो भी है उन सब के पेपर से परमिशन के बाद इतना खड़ा हुआ है, ऐसे ही हवा में रातों रात छू मंतर होकर खड़ा नहीं हुआ है राइट। तो जो भी है वो परमिशन के साथ खड़ा हुआ है, इतने टाइम से बन रहा था, सभी डिपार्टमेंट ने सभी को साथ में लेके बनाया है, सभी परमिशन लेके बनाया है। इसमें आर्किटेक्ट भी लगते हैं, माल देने वाले मटेरियल भी लगते हैं, जीएसटी भी लगता है, मुझे भी पैसा देना बैंक भी लगती है। अभी इतना सब कुछ है तो कुछ गलत नहीं है। नहीं, तकरार भी एक ऐसी है कि ओपन फेस के अंदर भी कुछ अपन जो ओपन फेस है शासकीय नियम के अनुसार उसमें भी आपका बांधकाम हुआ है, ऐसा एक तकरार में भी नमूद किया है, उसके बारे में आप क्या बोलते सर ओपन स्पेस को अगर लोन को ओपन स्पेस बोलते हैं तो हाँ लोन हमने बनाई है। लोन बनाना मतलब लेवल करके मतलब जो सीधा है वो करना ठीक है तो लोन है। उन्होंने जो अर्जी दिया है उसका परमिशन था, अपने यहाँ पर रिसोर्ट में चला रहे हैं, ऐसा उनका मैं क्या बोलता हूँ, या तो मुझे एक बार मैडम से आ जाना दो कल, उसके बाद हम वापिस और बार कर लेते हैं, क्योंकि मीडिया जो भी न्यूज़पेपर में छापेगा वो यहाँ के लोग पढ़ेंगे, वो जो सच्ची आप जो मैं भी आपसे आशा रहूंगा आप जो भी है वो सच्चा छापे। कल मेरे पास जो लिस्ट आता है मैं आपके साथ भी बताऊंगा ये है, आप देख लो उसके बाद और क्या सही है ना, उसमें कोई गलत नहीं है बात, आप देख लो। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।